मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. त्या तत्वदर्शी संतांनी सांगितलेल्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधाराने साधना केल्याने त्या परमपदाची प्राप्ती होते, जिथे गेल्यावर साधक संसारात परत कधीही येत नाही. गीता ज्ञानदाता आपल्याविषयी सांगतायत 4थ्या अध्यायाच्या 5व्या आणि 9व्या श्लोकात. गीताजी अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 12 मध्ये, अध्याय 10च्या श्लोक 2 मध्ये हे स्पष्ट करतात की अर्जुन, तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहेत, तू जाणत नाहीस, मी जाणतो. यावरून सिद्ध होतं की गीता ज्ञानदाता नाशवंत आहे, अविनाशी नाहीये. आणि हे पण स्पष्ट झालं की त्या परमात्म्याची भक्ती करा, त्या सनातन परमात्म्याची, त्या परमअक्षर ब्रह्मची. आता पुण्यात्म्यांनो, गीतेच्या अध्याय नंबर 15च्या 16 आणि 17व्या श्लोकामध्ये 3 पुरुष सांगितले आहेत. पहिल्या प्रथम हे थोडं समजून घेतलं पाहिजे की 7व्या अध्यायामध्ये 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात गीता ज्ञानदाता सांगतात की माझ्या या ज्ञानाचा आश्रय घेऊन आणि जो जरा आणि मरण यातून सुटण्यासाठीच प्रयत्नशील आहे, तो त्या तत्ब्रह्मला आणि संपूर्ण अध्यात्माला, संपूर्ण कर्माला जाणतात, परिचित आहेत. 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात गीता ज्ञानदात्याला अर्जुनानं विचारलं, किम तद्ब्रह्म, जे जरा आणि मरणापासून, जरा म्हणजे वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यू, ह्या दोन्ही संकटांपासून निवारण होण्यासाठी साधनारत आहेत. तर असं ते तत्ब्रह्म काय आहे, काय आहे ते अध्यात्म, काय आहे ते कर्म, ते मला सांगा. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने सांगितलं की ते परमअक्षर ब्रह्म आहे. ते परमअक्षर ब्रह्म आहे, ते जाणल्यावरच साधक जरा आणि मरण यातून सुटण्याचा प्रयत्न करतो. इथल्या कोणत्याही वस्तूची तो अपेक्षा करत नाही तत्वदर्शी संताकडून हे ज्ञान प्राप्त केल्यावर. आता पहा अध्याय नंबर 7, श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 श्लोक नंबर 28, 29. यात काय सांगितलं आहे? जरा मरण मोक्षाय. जरा म्हणजे वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यू, मोक्षाय म्हणजे त्यापासून सुटण्यासाठी, मोक्षासाठी. माम आश्रित्य यतंती ये ते ब्रह्मतत्विदु कृस्त्रम अध्यात्मम कर्मच अखिलम. अनुवाद इथे पाहूया पुढच्या पानावर. जो मला शरण येऊन, ये माम आश्रित त्याचा अर्थ आहे जे ज्ञान मी सांगितलं त्याचा आश्रय करून तत्वदर्शी संताचा शोध घेतो, तर तो जो मला शरण येऊन जरा आणि मरणसे, जरा म्हणजे वृद्धावस्था, सुटण्यासाठी, मरण म्हणजे मृत्यू, जरा आणि मरण यातून सुटण्यासाठी जे प्रयत्न करतात, जे यत्न करतात, ते पुरुष वे साधक तत्ब्रह्म. पहा, तत् ब्रह्म, ब्रह्म, ब्रह्म को, आणि संपूर्ण अध्यात्माला जाणतात, कर्माला जाणतात. हे 30व्या श्लोकात सांगतात ते मला जाणतात, मला प्राप्त होतात. आता ह्या इथे पहा समांतर 8व्यामध्ये अर्जुनाने प्रश्न केला की किम तद्ब्रह्म, किम अध्यात्मम, किम कर्म पुरुषोत्तम, अधिभूतम च किम प्रोक्तम, अधिदैवम किम उच्यते. हे पुरुषोत्तम, हे ब्रह्म काय आहे? त्याचं उत्तर गीता ज्ञानदात्याने हे अध्याय नंबर हा आपण 8 वाचत आहोत, याच्या 3ऱ्यामध्ये दिला आहे.
की ते परमअक्षर ब्रह्म आहे. बस पुण्यात्म्यांनो, इथून आपण एवढंच घेणार होतो. ते परमअक्षर ब्रह्म आहे. आता आपण याला परमअक्षर ब्रह्म म्हणा किंवा परमअक्षर पुरुष म्हणा. पुरुष म्हणजे प्रभू, परमात्मा, आणि ब्रह्म म्हणजे पण परमात्मा. आता आपण श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 16 आणि 17 वरती येऊया पुन्हा. आता इथून आपल्याला 3 पुरुषांचं ज्ञान होईल, 3 प्रभूंचं, आणि जे परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी स्वतः येऊन सांगितलं होतं. अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष बाकी डारे, तीनों देवा शाखा है, ये पाते रूप संसार. आता तो परमअक्षर पुरुष कोण आहे? तो मूळ आहे, जड आहे. जो उरलेला भाग आहे तो ग्रहित आहे. कारण ही श्रीमद भगवद्गीता पवित्र 4ही वेदांचं एक संक्षिप्त कोड वर्डामध्ये ज्ञान आहे. तर म्हणून सांगितलं की तत्वदर्शी संत या कोड वर्डला समजू शकतात. आता पाहूया गीता अध्याय नंबर 15. आपण इथे 16 वर येतोय. द्वौ इमौ पुरुषौ लोके क्षर च अक्षर एव च, क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थ अक्षर उच्यते. याचा अर्थ असा आहे की या लोकामध्ये जो सुप्रसिद्ध मानला जातो, द्वौ म्हणजे 2, पुरुषौ म्हणजे पुरुष, 2 भगवान आहेत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. जीवात्मा सगळ्यांचा अविनाशी आहे. स्थूल शरीर आणि क्षरपुरुष आणि त्यांच्या अंतर्गत प्राणीही नाशवान आहेत. हे पहा, ह्या संसारामध्ये क्षर म्हणजे नाशवान, अक्षर म्हणजे अविनाशी सुद्धा हे 2 प्रकारचे पुरुष आहेत, 2 प्रकारचे भगवान आहेत, प्रभू आहेत. यांना तर कख ज्ञान सुद्धा नव्हतं. जिथे यांना काही समजलं नाही त्यांनी पुरुष लिहिलं. पुरुष कोण असतो? तर संपूर्ण प्राण्यांची शरीर नाशवान आहेत आणि जीवात्मा अविनाशी समजला जातो. आता इथे सांगितले 17व्या श्लोकात की उत्तम पुरुष तू अन्य है, उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरत, य लोकत्रयम आविश्य बिभर्ती अव्यय ईश्वर. उत्तम पुरुष म्हणजे तो श्रेष्ठ भगवान, वास्तवात श्रेष्ठ परमात्मा, तो अन्यही है, तर वेगळाच आहे या दोघांपेक्षाही. ह्या दोघांपेक्षाही तो वेगळा आहे, ह्या क्षरपुरुषापेक्षा आणि अक्षरपुरुषापेक्षाही. या दोन्ही पुरुषांपेक्षा तो कोणी वेगळा आहे, आणि तोच या तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो, अविनाशी परमेश्वर परमात्मा. अशा प्रकारे म्हटलं गेलं आहे. आता पुण्यात्म्यांनो, परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं, अक्षर पुरुष एक पेड़ है, त्याला निरंजन म्हणा, क्षरपुरुष म्हणा, सरपुरुष वाकी डार, और तीनों देवा शाखा है, ये पात्र रूप संसार. हा जो उत्तम पुरुष तर अन्य आहे, तो कोण आहे? तो परमअक्षर ब्रह्म आहे, आणि तो 3ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. कारण त्या संपूर्ण वृक्षाला मुळांपासूनच आहार प्राप्त होतो. तर आमचा जो सतलोकामध्ये परमात्मा आहे तो गुप्त आहे. यजुर्वेदाच्या अध्याय नंबर 40 मध्ये श्लोक नंबर 17 मध्ये मंत्र 17 मध्ये यजुर्वेदाचा अंतिम अध्याय आहे 40वा, आणि अंतिम मंत्र आहे त्या यजुर्वेदाच्या 40व्या अध्यायाचा 17वा मंत्र. त्यात आणि 15व्यात तर गीता ज्ञानदाता आपल्याविषयी सांगतात की माझं ओम नाव आहे, या ओम नावाचं स्मरण कर. आणि 17 मध्ये सांगितलंय की तो परमात्मा प्रमातम आहे, गुप्त आहे, अदृश्य आहे, लपलेला आहे. जशी मुळं जमिनीत लपलेली असतात तसा तो परमात्मा गुप्त आहे. वरती गुप्त आहे पूर्ण परमात्मा, आणि मी ब्रह्म आहे, माझं ओम नाव आहे. हे पहा, यजुर्वेद आपल्याला दाखवतो. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली 2. महर्षी दयानंद सरस्वती कृत. अनुवाद केलाय यांनी महर्षी दयानंद सरस्वती यांनी. हे वेदांचे लेखक नाहीयेत. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दरियागंज, नवी दिल्ली. हे आहे यजुर्वेद भाष्यम. हा 15वा श्लोक आहे. यात तर स्वतः सांगत आहेत हे वेद ज्ञानदाता
वायुर नीलम अमृतम भेदम भस्मांतथम शरीरम. ओम क्रतो स्मर क्लिबे स्मर कृतर्थ स्मर. हेच गीतेच्या अध्याय 8 मधील श्लोक 15 मध्ये सांगितले की माझं ब्रह्मचं केवळ ओम हे अक्षर आहे. याचं अंतिम श्वासापर्यंत स्मरण करत शरीर सोडून जातो तो ओम पासून मिळणाऱ्या परमगतीला प्राप्त होतो. आता इथे पहा, हा 17वा श्लोक आहे. यात काय लिहिलंय? हे मनुष्या, ज्या ज्योती स्वरूप रक्षक, माझ्यापेक्षा अविनाशी यथार्थ कारण, आच्छादित मुखासमान उत्तम अंगाचा प्रकाश केला जातो, जो हा आहे सूर्यमंडळामध्ये पूर्ण परमात्मा आहे. तो परोक्ष रूप म्हणजे गुप्त आहे. अहम म्हणजे मी ब्रह्म, खम म्हणजे आकाशासारखा व्यापक आहे. त्या ब्रह्मलोक रूपी दिव्य आकाशात मी राहतो आणि माझं एक ओम नाव असं जाणा. बस. आता परत पहा हा उलटा लटकलेला संसार रूपी वृक्ष. परमात्म्याने स्वतः येऊन आपलं स्वरूप सांगितलं की अक्षर पुरुष एक वृक्ष आहे. हे खोड जे आहे ते अक्षर पुरुष समजा, अक्षर पुरुष. आणि क्षरपुरुष यापासून निघालेली एक शाखा, फांदी. और तीनों देवा शाखा है ये पाते रूप संसार. आपण पुढे इथे पर्ण स्वरूपात आहोत आणि याला मुळापासून आहार मिळतो सर्वांना. आता पुण्यात्म्यांनो, इथे हे अज्ञानी आपले गुरु पूर्वीचे हे आपल्याला परत संभ्रमात टाकू शकतात की गीता ज्ञानदाता 15व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात स्वतःला पुरुषोत्तम म्हणतात. ते काय म्हणतात की मी तर लोकवेदांच्या आधाराने पुरुषोत्तम प्रसिद्ध झालो आहे. लोकवेद म्हणजे दंतकथा आणि क्षेत्रीय ज्ञान म्हणजे ऐकीव गोष्टी, दंतकथा. कारण माझ्या अंतर्गत जेवढे जीवमात्र आहेत त्या 21 ब्रह्मांडाचा मी स्वामी आहे. याच्या अंतर्गत जेवढे प्राणी आहेत त्यांचा स्वामी आहे तो याहून मोठा आहे. म्हणून इथे हा पुरुषोत्तम प्रसिद्ध होतो आहे. पण म्हणतो की उत्तम पुरुष तर कोणी अन्य आहे, तो दुसराच आहे. इथे पहा, ह्या 15व्या अध्यायाचा, गीतेच्या 15व्या अध्यायाचा श्लोक नंबर. आता 17 पर्यंत तर आपण वाचलं की उत्तम पुरुष तर दुसरा आहे हे स्पष्ट झालं. उत्तम पुरुष तर कोणी दुसराच आहे. तर इथे ह्या 18व्या श्लोकात ते म्हणतात, कारण की मी नाशवान जडवर्ग क्षेत्राहून भिन्न आहे आणि अविनाशी जीव आत्म्याहून उत्तम आहे आणि म्हणूनच लोकांमध्ये आणि वेदांमध्ये पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. आता हे काय आहे की यस्मात् क्षरम अतीत अहम अक्षरात अपि च उत्तमः अतः अस्मि लोके वेदे. म्हणजे लोकवेदामध्ये, दंतकथांमध्ये मी पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे. प्रथित म्हणजे प्रसिद्ध. कारण माझ्या अंतर्गत जेवढे प्राणी आहेत ते स्थूल शरीरात असो किंवा ते अविनाशी जीवात्मा स्वरूपात असो, त्यांच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे. तर म्हणून मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे का? तर नाही. वास्तविक पुरुषोत्तम म्हणजे, तर इथं सांगितलं आहे या 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात की उत्तम पुरुष तर कोणी अन्य आहे, तो या 2 पुरुषांपेक्षा कोणीतरी वेगळा आहे आणि तोच या तिन्ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचं धारण पोषण करतो. तो अविनाशी परमेश्वर परमात्मा आहे. आता आपण त्या प्रसंगावर येत आहोत की परमात्मा स्वतः येतात आणि आपल्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीने ते तत्वज्ञान ऐकवतात. पुण्यात्म्यांनो, आपण पवित्र वेदांना सत्य मानतो. पहिल्यांदा थोडीशी कथा ऐकवणार आहे त्या परमपिताच्या इथे प्रकट होण्याची आणि नंतर आपल्या सद्ग्रंथांनी सिद्ध करूया की हू इज गॉड. आपले पवित्र वेद, तसं तर हे मानव मात्रांसाठीच ज्ञान आहे, कोणा धर्मविशिष्ट व्यक्तिविशिष्टशी संबंधित नाही. तरी सुद्धा वेदांना, गीतेला, पुराणांना हिंदूंच्या बरोबर जोडलं गेलं. चला आधी आपण आपल्याच
या भाईचाराला समजू, बंधुभावाला त्यांना समजावूया, मग पूर्ण विश्वाला बरोबर घेऊया, कारण आपण एका पित्याची संतान आहोत. जीव आमची जाती आहे, मानव धर्म आमचा हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई कुठला वेगळा धर्म नाहीये. जेव्हा आपण या तत्वज्ञानाने परिचित होऊ तेव्हा सगळेच आपले वाटायला लागतील. जसं आपल्याला सांगितलं की सन 1398 मध्ये संवत 1455 ज्येष्ठ शुद्ध, ज्येष्ठ उत्तरा पौर्णिमा आणि सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर ते परमात्मा सतलोकातून चालत आले. कारण सतलोकाच्या आत परमात्म्याचं शरीर खूप तेजोमय आहे. एक रोमकूपमध्ये करोडो सूर्य मिळवले, चंद्रमा त्यांच्या एक रोमकूपची इतकी शोभा आहे. म्हणजे हे करोडो सूर्य, करोडो चंद्र यांचा प्रकाश सुद्धा फिका वाटेल. जर हा परमात्मा हा मानव शरीरात आहे, जर हा परमात्मा जसाच्या तसा इथं आला त्याच्या प्रकाशयुक्त शरीराने, तर आपण त्याला पाहूच शकणार नाही, आपले डोळे बंद होतील. मग इथे येण्याचा लाभ काय झाला? तर ते काय करतात, आपल्या शरीराला हलकं सरळ बनवून, हलकं तेजपुंज करून, हलकं करून, आणि मग ते इथं आपल्याला भेटतात. तर असे ते परमात्मा प्रत्येक युगात एक अशी लीला करतात की एक बालक रूप धारण करतात आणि एखाद्या सरोवरात कमळाच्या फुलावर येऊन विराजमान होतात. ज्या कारणाने त्या परमात्म्याला नारायण म्हणतात. नार म्हणजे जल, आयण म्हणजे त्यावर येणारा, उतरणारा. की जसं आपण विष्णूजींना नारायण मानलं आहे, शेष नागाच्या शय्येवर विराजमान आहेत. चला, जो पाण्यावर विश्राम करतो त्याला नारायण तर म्हणू शकतो, परंतु त्यांच्या सर्व शक्तींनी जेव्हा परिचित आपण होतो तेव्हा कळतं की नारायण कोण आहे. तर तिथं ते येऊन प्रकट होतात. तर तिथे असंच प्रकट झाले. प्रथम थोडीशी एक पार्श्वभूमी सांगतो. हे निरुनिमा कोण होते? हे परमात्मा सत्पुरुष हे चारही युगात येतात. सतयुगात यांचं सत्सुकृत नाव असतं, त्रेतामध्ये यांचं नाव मुनींद्र असतं, द्वापारमध्ये परमेश्वराचं नाव करुणामय असतं, आणि कलियुगामध्ये परमात्मा आपलं यथार्थ नाव घेऊनच प्रकट होतात. कबीर देव, कबीर साहब, कबीर परमात्मा, अल्लाहो अकबर. आता तुम्हाला वेदातून ओळख करून देतो, त्यात हेच प्रमाण दिलं आहे की तो परमात्मा 3 प्रकारची शरीर धारण करून 3 प्रकारच्या शरीरात राहतो. म्हणजे 3 प्रकारच्या शरीराने आपल्या पूर्ण ब्रह्मांडाची तो देखभाल करतो, धारण पोषण करतो. ती कशा स्थितीत आहेत 3 शरीर? एका प्रकारात तर मालिक सतलोकात स्थिर राहतात. त्यांचं एक रोमकूप करोडो सूर्य, करोडो चंद्र एवढं प्रकाशमान, त्यापेक्षाही अधिक असतं, याहूनही. तर दुसऱ्यात ते काय करतात? प्रत्येक युगात एक शिशुरूप धारण करून एक लीला करतात. त्यांना एक निस्संतान दाम्पत्य घेऊन जातं आणि हळूहळू ते एका लीलामय पद्धतीने मोठे होतात. लहान वयातच ते विद्वानांबरोबर चर्चा करायला सुरुवात करतात, त्यांना चकित करून सोडतात. मग ते मोठे होतात, आपली अमृतवाणी सगळ्यांना ऐकवतात. ती लिपिबद्ध केली जाते. तिला सच्चिदानंद घनब्रह्माची वाणी अर्थात सूक्ष्मवेद म्हणतात. त्याला तत्वज्ञान सुद्धा म्हणतात. आणि तिसरी स्थिती अशी आहे की ते वाटेल त्या वेळेला कुठेही कोणाही संत महात्म्याला, पवित्र आत्म्याला कधीही येऊन भेटतात. कोणत्याही साधू वेशात भेटतात, संत वेशात ते भेटतात. ह्या 3 स्थिती आहेत त्या परमात्म्याच्या. तर ही द्वितीय स्थिती होती.
म्हणजे ते शिशुरूप धारण करून येतात. तर हे निरुनिमा कोण होते? हे द्वापार युगात एक सुदर्शन भक्त झाला वाल्मिक जातीमध्ये, आणि ते परमात्मा कबीर साहेब करुणामय नावाने आले होते. तो त्यांचा परमभक्त होता आणि ज्याने त्या पांडवांच्या यज्ञाला संपूर्ण केलं होतं. त्या परमात्म्याच्या या सतभक्ती मंत्राने जो आपल्याला प्राप्त होत आहे. आता परमात्म्याने त्यांना यथार्थ ज्ञान दिलं. सुदर्शनजी भगवंतांना म्हणाले की प्रभू, माझे आईवडील आपल्या ज्ञानाला स्वीकारत नाहीयेत आणि ते अजिबात ऐकत नाहीत. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा. परमात्म्याने खूप वेळा समजावून सांगितलं, पण त्यांनी एक नाही ऐकलं. कुठून घेऊन आलास? विष्णूंपेक्षा, ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापेक्षा तुझा भगवान मोठा आहे का? आम्हाला मान्य नाही. त्यांचा मृत्यू झाला. ते सुदर्शनजी जे होते, सुपच सुदर्शन वाल्मिक, ते खूप काळजीत होते. प्रभूने विचारलं, बेटा तू कुठल्या कारणाने चिंतित आहेस? इथे तर सगळ्यांनाच यायचं आणि जायचं आहे. जे सद्भक्ती करणार नाहीत त्यांचं हे चक्र चालूच राहणार. सुदर्शनजी म्हणाले की परमात्मा, आपण तर अंतर्यामी आहात. ह्या जीवन आणि मरणाची चिंता दासाला नाहीये. मला तर ही चिंता सतावत आहे की माझे आई वडील किती पुण्यात्मा होते आणि आपलं ज्ञान स्वीकार न केल्यामुळे त्यांची काय दुर्गती होईल याची चिंता मी करतो आहे. मरणाची काही बात नाही. एक दिवस भगवंतांनी म्हटलं की सुदर्शन, चल तुला सतलोकाला घेऊन जातो. म्हणाला, घेऊन चला मालिक, मी तयार आहे आपला दास. मग परमेश्वराने विचारलं की तुझी कोणती इच्छा तर नाहीये ना अशी या संसारातल्या कुठल्या वस्तूमध्ये? तेव्हा त्याने म्हटलं की परमात्मा, माझी दुसरी कोणतीच इच्छा नाही. एक इच्छा समजा किंवा माझी कमजोरी समजा. आपण तर अंतर्यामी आहात की माझे आईवडील खूप चांगले होते. हे प्रभू, त्यांनी भक्ती नाही केली. आता ते किती कष्ट घेत असतील. माझी आपल्याला प्रार्थना आहे की हे परमात्मा, त्यांना कोणत्याही जन्मात आपल्या शरणात घ्या, त्यांचं कल्याण करा. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने विचार केला की आता पहा, इतकं ज्ञान दिलं आणि तरीही इतका दबाव याच्यावर, ह्या अज्ञानाचा. मग मालिकने विचार केला की मुश्किलीने एक भक्त तयार झालाय आणि हा असाच राहून जाईल आईवडिलांच्या नादात. तर परमात्म्याने म्हटलं की बेटा, तू चिंता करू नकोस. तुझ्या आईवडिलांना मी अवश्य शरणात घेईल आणि त्यांना पार करून देईल. तेव्हा तो प्रसन्न झाला, खुश झाला. आता मी निश्चिंत झालो भगवंत. चल आता तू माझ्याबरोबर सतलोकात चल. आता त्याला सतलोकात पाठवलं. तर सांगण्याचा अर्थ असा की ही आमची कमजोरी आहे. अखेरीस जोपर्यंत आपलं हृदय इथून पूर्णपणे हटत नाही तर आपण परत इथेच येणार. परंतु जी साधना आपण करत आहात ती अनमोल रत्न आहे. परत हाच जन्म मिळाला तर त्याचा काय फायदा झाला? तुम्ही स्वर्गात जाल, देवता बनाल, तुमचा परत मृत्यू होईल, परत 84 लक्ष योनीतून भटकत राहाल. आता ह्या सुदर्शनची ही पण कमजोरी होती. वीकनेस होता त्याचा, इथेच फसण्याचा, काळाच्या सापळ्यात अडकण्याचा. जसं एक वृद्ध व्यक्ती कमजोर होती, अगदी अस्थिपंजर दिसत होता. डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टरजी, मी उठतो ना तेव्हा मला चक्कर येते. डॉक्टर म्हणाले की बाबा, ही कमजोरी आहे, वीकनेस आहे, कमजोरी. परत म्हणाला की माझ्या पिंढऱ्यांमध्ये दुखतंय. डॉक्टर म्हणाले कमजोरी आहे. माझं डोकं दुखतंय. डॉक्टर म्हणाले बाबा कमजोरी आहे. तर ते बाबा जे आहेत ते नाराज झाले आणि म्हणू लागले, तू डॉक्टर आहेस की घनचक्कर आहेस? एकच गोष्ट जाणतोस, कमजोरी आहे, कमजोरी आहे, दुसरं काही सांगशील की नाही? तेव्हा डॉक्टर म्हणाले की बाबा ही पण कमजोरीच आहे. कारण कमजोर व्यक्तीलाच खूप राग येतो. तर ही पण कमजोरीच होती सुदर्शनजींची, की जो म्हणत होता की माझी आता काहीच इच्छा नाहीये भगवान, मला आता कशातही इच्छा राहिलेली नाहीये, फक्त माझ्या आईवडिलांची आठवण येतेय की ते किती दुःखी असतील. ही पण कमजोरीच होती. जो इथे फसेल आणि मातापित्यांकडेच परत पाठवून देईल काळ याला.
जा असा ताबा सावी. तर पुण्यात्म्यांनो, पुढील जन्मात त्या सुदर्शनचे आईवडील ब्राह्मण आणि ब्राह्मणी दोघांचा योग झाला. तर परमात्मा त्यांना भेटले, पण त्यांनी त्यांचं ऐकलं नाही. 3-4 वर्षांनी अंतर्धान पावले, परत आले नाही. परमात्म्याने सांगितलं की नाव घ्या. 3 वर्षांचे बालक होते आणि त्या सुदर्शनच्या आईवडिलांच्या आत्म्यांना सांगितलं की तुम्ही उपदेश घ्या. ते म्हणाले की ते बालक आमच्या जवळ राहावं आणि म्हणाले की आमची दीक्षा घ्या, आम्हाला गुरु बनवून घ्या. पहा, आमची बेइज्जती करतोय. परमात्मा अंतर्धान पावले. नंतर सगळं जीवन त्यांनी रडून रडून घालवलं. खूप वाईट पद्धतीने रडत राहिले. त्यांची तळमळ वाढवली. हे खरंच भगवान होते, आपण ऐकलं नाही त्यांचं. पुढच्या जन्मी ते पुन्हा ब्राह्मण ब्राह्मणी झाले आणि ते भगवान शिवचे उपासक होते. गौरी शंकर सरस्वती त्यांचं नाव होतं. तर गौरी शंकर सरस्वती त्यांचं नाव होतं त्या दोघांचं, आणि पतिपत्नीच्या रूपात त्यांचा योग झाला. गौरी शंकर जे होते ते भगवान शिवचे पुजारी होते आणि खूप प्रामाणिक आत्मा होते. निस्वार्थ भावाने भगवान शिवाची, शिवपुराणाची कथा करत होते. कोणाला मिसगाईड करत नव्हते आपल्या रोजीरोटीसाठी. आणि कथेमधून जी काही दान दक्षिणा मिळायची त्यातूनच त्यांची उपजीविका चालली होती. आणि शिल्लक जी राहत होती जेवणामधून त्याचा ते भंडारा करायचे, साठवत नव्हते. आता काय झालं, इतना अवश्य जान लिया की अन्य जे दुसरे ब्राह्मण होते जे रोजीरोटीसाठी कथा सांगत असत, तिथे लोकांनी जाणं येणं कमी केलं. गौरी शंकर यांच्याकडे लोक जास्त येऊ लागले. तर अन्य जे ब्राह्मण होते ते त्यांचा द्वेष करू लागले. ह्या गोष्टीची माहिती मुसलमानांना होती. ह्या काशी शहरात जन्मले होते. तर मुसलमानांनी विचार केला की हा गौरी शंकर हिंदू धर्माचा प्रचार खूप करतो आहे आणि त्याच्या बरोबर हे ब्राह्मण नाहीयेत. आणि त्या गुरूंबरोबरच जनता असायची, ते जे सांगायचे तेच ते करायचे. तर मुसलमानांनी जबरदस्तीने बळपूर्वक आपलं उष्ट पाणी त्यांच्या कपड्यांवर शिडकावलं. त्या गौरी शंकर सरस्वती यांच्या कपड्यांवर घरात त्यांच्या तोंडात टाकलं जबरदस्तीने आणि म्हणू लागले की हे मुसलमान बनले, मुसलमान बनले. आता तो जो विरोधी ग्रुप होता ब्राह्मणांचा, त्यांनी सगळीकडे सांगायला सुरुवात केली की गौरीशंकर मुसलमान झाले, आता तिथे कोणी जायचं नाही, त्यांना अधिकार राहिला नाही आमच्या पुराणांचा आणि ग्रंथांचा प्रचार करण्याचा. गंगेत स्नान करणं सुद्धा बंद करून टाकलं. आता ते विवश झाले. निर्वाहाची समस्या निर्माण झाली. तर त्यांचं नाव ठेवलं, गौरीशंकरांचं नाव ठेवलं नूर अली, ज्याला नीरू म्हणायला लागले. आणि सरस्वतीचं नाव ठेवलं नियामत, त्यांना नीमा म्हणायला लागले. अशा प्रकारे नीमा आणि नीरू या नावानं ते दोघे प्रसिद्ध झाले. निसंतान होते, त्यांना संतान नव्हती. वय जवळजवळ 50 पेक्षा अधिक झालं होतं, 60च्या आसपास. आता गंगेत स्नान करायचे पूर्वी दररोज, आता गंगा स्नान बंद केलं. त्यांच्यासाठी प्रश्न निर्माण झाला. तर त्यांना हळूहळू समजलं की एक सरोवर आहे लहेरतारा नावाचं, आणि त्यात गंगेचंच पाणी पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा ओव्हरफ्लो होतो दर्या, उसळून उसळून खूप लाटांच्या द्वारे ते पाणी खूप मोठ्या सरोवराचं रूप धारण करतं. ते मग पूर्ण वर्ष खूप छान शुद्ध जल त्यात राहतं. ते दोघेही दररोज तिथं स्नान करून यायचे. रोजीरोटीसाठी, निर्वाहासाठी त्यांनी एक साधासा कारखाना आणला, ज्यात काही खर्च होणार नाही कपडा विणण्याचा. त्यात 4-5 दंडे गाडलेले असतात, जंगलातून तोडून आणलेले, आणि त्यात लोकांकडून सूत घेऊन कापड बनवायची मजुरी घेत असत. तर ज्या कारणामुळे ते कापड विणण्यामुळे ते विणकर नावाने प्रसिद्ध झाले.
आता ते निपुत्रिक होते. व्यक्ती तर आपलं समाधान करवून घेते, पण ही भगिनी जी होती तिला समाज टिकू देत नाही. कोणी ना कोणी येतो, विचारतो, अरे भगवंताने अजून मूलबाळ दिलं नाही, एक तरी मूल हवं होतं. मग ती रडत राहते बिचारी, जिला मूलबाळ नसतं. तर असंच एक दिवस कोणीतरी नीमाच्या डोक्यात भरवलं. संध्याकाळी काही बोलणं झालं असेल, तर सकाळी उठून ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला ते एका ब्रह्ममुहूर्तावर स्नानासाठी निघाले. आणि संध्याकाळी कोणी नातेवाईक, कोणी शेजारी त्यांना प्रेरित करून गेला की भगवंताने एखादं मूल तरी द्यायलाच पाहिजे होतं, आणि मुलाबाळांशिवाय जीवन तर काहीच नाही, असा आपल्याकडे समज आहे. पण भक्ती मार्गामध्ये यापेक्षा वेगळं ज्ञान आहे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? लक्ष्मीनारायण जयशंकर त्रिवेदी. आपण कुठून आलात? राहणार वाटूरफाटा, तालुका परतूर, जिल्हा जालना. आपला व्यवसाय काय आहे? किराणा दुकान आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? सन 2005ला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर, हे थोडं मी विस्तारपूर्वक सांगणार तुम्हाला. माझे आई वडील पहिले आपले हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा करीत होते, आणि हे करताना सर्व म्हणजे हिंदू धर्मामध्ये जेवढे बी आपल्या देवी देवता आहे त्यांची सर्वांची पूजा आम्ही करीत राहायचं. मला असं विचारायचं आहे की तुम्ही असं सांगत आहात की तुमचे आईवडील हे हिंदू धर्मामध्ये असताना हिंदू धर्माची देवी देवता आहे यांची आराधना आणि पूजा करत होते, पण मला असं विचारायचं आहे की ही आराधना कशा प्रकारे करायची? सर, विस्तारपूर्वक सांगणार मी की पहिले आम्ही लहानपणापासून आमची आई महादेवाची पूजा करायची, आणि आमचे वडील देवीची पूजा म्हणजे आमच्या इथं इष्टदेवी होती माता दुर्गा, त्यांची पूजा करीत राहायचं. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही देवी देवतांची पूजा करत होते, असं असताना तुम्ही कोणाकडनं, कुठल्या संतांकडनं अनुग्रह किंवा त्यांची शरण किंवा त्यांच्याकडनं काही नामस्मरण घेतलं होतं का? सर, हे थोडं विस्तारपूर्वक सांगणार. माझ्या वडिलांनी गुरुदीक्षा घेतली होती. तर आमचे इथं एक गुरु महाराज होते, त्यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली होती. तर वडील माझे एवढं देवी देवताची पूजा करत राहायचं की म्हणजे एवढं देवी देवताची पूजा करताना त्यांना एवढे कष्ट आले. आम्ही लहान होतो, लहानपणापासून आम्ही पाहत होतो की आमच्या घरामध्ये पहिलेपासून देवाची पूजा एवढी राहायची की आम्ही पण रोज मारुतीची पूजा, वडिलाचे इष्ट बी मारुती होते, मी पण मारुतीची पूजा करायचो. तर मारुती पूजा करताना सगळं देवी देवताची पूजा करताना आमच्यावर म्हणजे एवढं त्रास, एवढं म्हणजे दुःख निर्माण व्हायचं की कुठल्याही प्रकारचं आम्हाला देवी देवताची पूजा करताना आम्हाला कोणताही फायदा झाला नाही आतापर्यंत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही जी परंपरागत साधना करत होतात त्या साधनेतनं आपल्याला व आपल्या परिवाराला कुठलाही लाभ प्राप्त झाला नाही, तर संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे त्या मार्गात आपण कसे आलात? सर, मला 2005मध्ये मला संत रामपालजी महाराजची एक पुस्तक भेटली, परिभाषा प्रभू. ते पुस्तकचं मी अध्ययन केलं. अध्ययन करताना मला संत रामपालजी महाराजची सीडी पण भेटली. सीडी बघितल्यानंतर पुस्तक वाचली. पुस्तक वाचल्यानंतर मला सगळं संत रामपालजी महाराजने 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे आपण सांगित राहतो, पण याचं जे मूळ जे ज्ञान आहे हे संत रामपालजी महाराजने सांगितलं. ते परिभाषा प्रभू जे पुस्तक आहे त्याच्यामधून मला खुलासा झाला, आणि तिथून मी जिथं संत रामपालजी महाराजचं आश्रम आहे तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर त्या आश्रममध्ये
गेल्यानंतर मी आश्रममध्ये बघितलं सगळं, की इथं हे जे संत रामपालजी महाराजचं जे आश्रम आहे, इथं कुठल्याही प्रकारची कोणती भक्तिविधी देते. तर तिथं बघितल्यानंतर तिथं पाहिल्यानंतर चर्चा झाल्यानंतर तिथून माहिती भेटली होती मला पुस्तकाच्या माध्यमातून, आणि ते ग्रंथ वाचल्यानंतर मी तिथं अनुग्रह घेतला संत रामपालजी महाराजचा. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही बरवाला येथे जाऊन संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला, त्या अगोदर तुम्ही जी भक्ती साधना करत होतात, तर त्या भक्ती साधनेमध्ये आणि संत रामपालजी महाराज जी भक्ती साधना देतात याच्यामध्ये काही समानता आहे का काही फरक आहे? सर, याच्यावर मी विस्तारपूर्वक सांगणार की म्हणजे जे संत रामपालजी महाराज जे भक्तिविधी सांगतात ते आज आपण हिंदू धर्मामध्ये असून आपल्याला एवढं माहीत आहे की गीता एक ग्रंथ आहे, श्रीमद देवी भागवत एक ग्रंथ आहे, 4 वेद आहे, 6 शास्त्र आहे, 18 पुराण आहे. पण एवढं सगळं माहीत असून बी आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्याचं ज्ञान नाही. ज्या वेळेस आम्ही संत रामपालजी महाराजकडून गुरुदीक्षा घेतल्यानंतर संत रामपालजी महाराजचे सत्संग ऐकले, त्याच्यानंतर आम्हाला कळालं की जे आपल्या ग्रंथामध्ये जे ज्ञान लिहिलेलं आहे ते संत रामपालजी महाराज दाखवायले आणि जे सिद्ध करून दाखवायले की आपण कोणत्या देवाची भक्ती केली पाहिजे. भक्ती तर आपण करीतच होतो, पर देव कोण आहे, परमात्मा कोण आहे, पूर्ण ब्रह्म कोण आहे, याची माहिती संत रामपालजी महाराजकडून भेटली. संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञान दिलं आपल्याला, जी गुरुदीक्षा दिली, जी गुरुमंत्र दिला, त्या गुरुमंत्राद्वारे जी सतभक्ती आपण जी केली त्याद्वारे आपल्याला काही लाभ प्राप्त झालेत का? सर, लाभाचं विश्लेषण बी सांगणार की जे माझे आईवडील देवी देवताची पूजा करीत होते ते मी बघितलं होतं. पण ज्यावेळेस माझे वडिलांवर जे आपत्ती आल्यानंतर मी पण देवीची पूजा करीत होतो. माझी इष्ट देवी होती, तर मी देवीची पूजा पण करायचो. आणि माझे गावात जिथं वाटूरभाटा आहे तिथं तुम्ही कोणाला पण विचारू शकता की मी मारुतीची एवढं इष्ट होतं मारुती की मला पहिले मारुतीचे दर्शन करायचो. मारुतीचे दर्शन केल्यानंतर मी घराच्या बाहेर निघायचो, म्हणजे पहिले मंदिरात जायचो, मंदिरात गेल्यानंतर पूजा केल्यानंतर मग आपल्या व्यवसायावर जायचो. एवढं माझं हे होतं, पूर्ण विश्वास होता. पण ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांकडून मी नामदीक्षा घेतल्यानंतर मला कळालं की मुक्तीचा मार्ग काय आहे, मुक्ती कोणाला म्हणते आणि मोक्ष कोणाला म्हणते. फक्त एवढं ऐकलं होतं की मुक्ती भेटली, मोक्ष भेटतो, पण भेटतो कसं, तर याची खरी भक्तिविधी संत रामपालजी महाराजकडून मला कळाली. आणखीन काही आपल्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक लाभ प्राप्त झालेत का? सर, लाभ तर संत रामपालजी महाराजने एवढे दिलेले की म्हणजे सांगायसारखं नाही. एक वाणी सद्गुरुदेव धरती का कागज करू तरी गुरुगुण लिखा न जाय. तर संत रामपालजी महाराजकडून ज्यावेळेस नामदीक्षा घेतल्यानंतर कधी संत रामपालजी महाराजकडून अशी अरदास बी नाही केली की संत रामपालजी महाराज मला हे द्या. जे भाव आतून उत्पन्न झाले की आपल्याला ह्या गोष्टीची गरज आहे, तर ऑटोमॅटिक ते कधी बी समोर परमात्मानं दिली. म्हणजे मागायची गरज नाही पडली, पण अंतःकरणातून जे इच्छा झाली की आपल्याला हे कार्य आहे, तर गुरुजीने संत रामपालजी महाराजने ते पुढं आणूनच ठेवलं. ज्यावेळेस मी नामदीक्षा घेतली 2005 मध्ये, तर मी म्हणजे माझी वय असन त्यावेळेस 18 ते 20 वर्ष. ज्यावेळेस नामदीक्षा घेतल्यानंतर मला गुटखा खायचं नाद होतं, गुटखा खात होतो मी. तर गुटखा खायचो म्हणजे RMD म्हणून एक गुटखा होतो, ते 5 रुपयाची पुडी होती पहिले. ते पुडी मी दिवसामध्ये 50 पुडी खायचो, 50 पुडी. तर घरामध्ये कोणाला माहीत नव्हतं की मी पुडी, फक्त माझ्या भाऊला माहीत होतं आणि माझी आईला माहीत होतं की मी गुटखा खातो म्हणून. तर माझी आई नेहमी म्हणायची मला की बेटा हे पुडी गुटखा हे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आणि तुपली काही वय नाही, हे सोडून दे. पण मला काही ते सुटत नव्हतं. तर एवढं म्हणजे मी खायचो, म्हणजे कसं खायचो की ज्यावेळेस मी गुटखा तोंडात टाकल्यानंतर कधी मी पण थुकलो पण नाही, सगळं आतच गिळायचो. ते पुडी म्हणजे गुटखा खाताना तंबाखू पण खायचो. लोक तंबाखू असं ठेवते
मी वरी ठेवत होतो. एवढं करताना संध्याकाळी ज्यावेळेस मला टेन्शन येत होतं, म्हणजे धंद्याचं सगळे दिवसभर, तर संध्याकाळी मी सिगरेट पियायला बसायचो. तर 5 सिगरेट एक सोबत पित होतो. एवढं मी नशाचे आहार झालतो. ज्यावेळेस संत रामपालजी महाराजचे ज्यावेळेस नामदीक्षा घ्यायला मी गेलो, तर माझा मित्र पण होता सोबत. त्या मित्रासोबत मी गेलतो. तर दिल्ली फिरायच्या हिशोबानं, आणि तिथं जायच्या अगोदर मी माझ्या मित्राला सांगितलं होतं की मी पण संत रामपालजी महाराजच्या आश्रमामध्ये जाणार आहे, आणि हे जे गुटखा आहे मी दिल्लीपर्यंत खाणार. तर दिल्लीपर्यंत मी गुटखा खायला RMD, तिथून मी ते गुटखा सोडून दिलं. पण ज्यावेळेस मी आश्रमपाशी गेलो, तर मला असं कसं तरी वाटू लागलं की मी गुटखा पुन्हा खाऊ. ब्रेक झाली. मी गाडीवाल्या किन्नरला सांगितलं 1-2 मिनिट मी चॉकलेट घेऊन येतो. मी चॉकलेट आणली आणि 2-4 पुड्या सोबत आणल्यानंतर मी काय केलं, मित्राला तर चॉकलेट दिली आणि मी स्वतः ते पुड्या खाऊन टाकली. खाल्ल्यानंतर सगळी पुड्या खाल्ली, आणि जसं आश्रमच्या पुढे गेलो तिथं मग मी ते गुटखा थुकून दिला. त्याच्यानंतर आत गेल्यानंतर संत रामपालजी महाराजकडून 2005 पासून नामदीक्षा घेतल्यानंतर हे सत्य गोष्ट सांगायला तुम्हाला सर, तुम्ही विश्वास ठेवणार नाही. हे माझी सत्य गोष्ट आहे की मी आजपर्यंत कधी इंजेक्शन नाही घेतलं, कधी कोणती गोळ्या नाही घेतली आजपर्यंत, कधी म्हणजे सिगरेट नाही, गुटखा नाही, तंबाखू नाही, कोणत्याही प्रकारचा नशा नाही मला. आणि 2007ला माझ्यासोबत एक घटना झाली. घटना अशी झाली की मी माझे सासरवाडीला गेलतो. सासरवाडी गेल्यानंतर माझ्यासोबत सासरवाडीहून वापस येताना रात्री 12 वाजताचा टाईम होता. येताना माझी मुलगी होती 3 वर्षाची, आणि माझी बायको होती. तर बायकोनं बी नाम नाही घेतलं होतं, म्हणजे गुरुदीक्षा नाही घेतली होती, आणि मुलगीने पण गुरुदीक्षा नाही घेतली होती. तर येते वेळेस मी घडीमध्ये टाईम पाहिला, रात्रीची 12 वाजलेली आहे. 12 वाजता तर सासरवाडी येताना आमच्या गावातून 5 किलोमीटरच्या अगोदर माझा ॲक्सिडेंट झाला. गाडी होती इंडिका. कोणाला पण तुम्ही आमच्या गावामध्ये विचारू शकता जाऊन माझ्या माघारी. तर गाडीची कंडिशन जर तुम्ही पाहिली तर कोणी बी म्हणलं की हे सगळे मेले. सर, माझी जी गाडी आहे तर काय सांगू सर तुम्हाला, सांगायसारखं नाही आहे सर. तरी ज्यावेळेस माझी गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर तुम्ही विचार करू शकता सर की गाडी म्हणजे अशी 1 किलोमीटर असतो, किलोमीटर त्या दगडाला जाऊन गाडी भिडली होती. भिडल्यानंतर 2 गाडीने पलट्या खाल्ल्यानंतर त्या ठिकाणावर जर मी संत रामपालजी महाराजकडून नामदीक्षा नाही घेतली असती, ज्यावेळेस मला प्रश्न पडला की परमात्मा की तुम्ही नसता तर आज माझं माझी बायको बी नसती आणि माझी मुलगी बी नाही. मी म्हणजे कोणाचा तोंड दाखवल्यासारखं राहिलो नसतो. माझी सासरवाडीला बी नाही आणि माझे आईवडिलाला पण नाही. ज्यावेळेस मी विचार केला की माझी बायको पाहिली, माझी पोरीला मी पाहिलं. पोरीला पाहिल्यानंतर पहिले मी पोरीला पाहिलं की माझी मुलीला काय झालं का, माझी बायकोला काय झालं का. मी माझं स्वतःचं कधी विचार नाही केला की माझ्या कुठे लागलेलं आहे काय नाही. पर संत रामपालजी महाराजची एवढी दया झाली की मला कोणी असं उचलून म्हणजे हात देऊन बाहेर काढल्यानंतर मी पाहिलं की माझं कसं काय
माझी बायको कुठे आहे, माझी लेकरी, माझी मुलगी सर तुम्हाला काय सांगू, पुढची सीटला बसवलं होतं मुलगीला, मुलगी सीटून अशी उडी मारली, मागच्या सीटला जाऊन पडल्यानंतर बी त्याला फक्त संत रामपालजी महाराजचे नामदीक्षा नाही घेतली होती त्यांनी, त्याला 3 के 4 टाके बसले आणि माझी बायकोला फक्त थोडंसं एवढं लागलं. एवढं काय झाल्यानंतर मला कळलं की हे परमात्मा, हे संत रामपालजी महाराज, जर आज मी तुमच्याकडून नामदीक्षा नाही घेतली असती तर आज माझं म्हणजे इथं मी तोंड दाखवायसारखं राहिलो नसतं. तोंड पण मी माझ्या घरामध्ये कोणाला दाखवलं नसतं, मी आत्महत्या केली असती. सर एवढी माझी परमात्माची, संत रामपालजी महाराजची एवढी दया झाली. एवढी दया झाल्यानंतर माझ्या घरामध्ये आजपर्यंत म्हणजे सुख कोणाला म्हणते, सुख जे आपण म्हणतो पैशाने सुख भेटतं, पैशाने सुख भेटत नाही सर. सुख कोणाला म्हणते, आज आम्ही 2 भाऊ आहे घरामध्ये, आज माझी जॉईंट फॅमिली आहे. आज संत रामपालजी महाराजची दयाने आम्ही सगळ्यांनी संत रामपालजी महाराजकडून उपदेश घेतलेला आहे. आज माझी जॉईंट फॅमिली आहे. पण तुम्हाला पण एक गोष्ट सांगतो सर की संत रामपालजी महाराजकडून नामदीक्षा घेतल्यानंतर मी माझ्या घरामध्ये कधी कोणावर बळजबरीने गेली. ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजकडून नामदीक्षा घेऊन आलो 2005ला, आल्यानंतर माझे प्रेम होतं माझ्या वडिलावर, माझे प्रेम होतं माझ्या आईवर, म्हणजे एवढं जीव लावायचे ते. मी त्यांना सांगितलं की पप्पा मला जे गुरुचा शोध होता मी आजपर्यंत तुम्ही सांगितलं ते केलं, पर आज माझ्या मनातून एक काम करून आलो. म्हणजे सांग बेटा काय काम केलं. मी म्हणलो मी एक गुरु केलेले आहे, हरियाणाचे गुरु आहे ते संत रामपालजी महाराज. संत रामपालजी महाराज गुरु आहे, त्यांच्याकडे गेलो. मी आजपर्यंत तुम्हाला कधी सांगितलं नाही की मी गुटखा खात होतो, मी कधी सांगितलं नाही मी तंबाखू खात होतो. तर आज ज्यावेळेस ते संताकडे मी गेलो, संत रामपालजी महाराजकडे, तिथे गेल्यानंतर मला तिथं पण कोणी सांगितलं नाही की तुम्ही हे गुटखा खाऊ नका. पण ज्यावेळेस मला नामदीक्षा घ्यायची होती, नामदीक्षा घ्यायच्या अगोदर मला पहिलं नियम होतं की बिडी, सिगरेट, तंबाखू, गुटखा, पुडी स्वतःचं खायचं नाही, पण कोणाला आणून पण द्यायचं नाही. तर मी म्हणलं पप्पा आज सगळी जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपलेली आहे दुकानाचं माल आणायसाठी, तर मी हे बिडी, सिगरेट, तंबाखू, गुटखा मी स्वतःच आणणार नाही आणि कोणाला आणून पण देणार नाही. तर तुम्ही सांगा की मी हे दुकानात बसणार नाही. कोण के मला आज 84 लाख योनीपासून आपण किती जन्म घेतलेले आज मला कळायलं. त्या संताकडे गेल्यानंतर, संत रामपालजी महाराजकडे गेल्यानंतर मला कळालं आपण तर ब्राह्मण जातीचे हो, आपण त्रिवेदी हो. त्रिवेदी म्हणजे 3 वेदाचे ज्ञाता आहे आपण, पण आपल्याला काही माहितीच नाही 3 वेद काय असते. फक्त नाव ऐकलेलं आहे. आपल्या घरामध्ये वेद आहे, आपल्या घरामध्ये गीता आहे, आपल्या घरामध्ये श्रीमद देवी भागवत आहे, आपल्याकडे रामायण आहे, महाभारत, सगळं आहे. फक्त आपण काय करतो, त्याला रोज सकाळी उठलो, देवाची पूजा केल्यानंतर आपण त्याला माथा टेकतो, हे आपली भक्ती झाली. अशी नाही आहे भक्ती पप्पा, अशी भक्ती नाही आहे. भक्ती संत रामपालजी महाराजांनी सांगितली की भक्ती करण्याची विधी काय, भक्ती करायला काय लागतं, काय लागत नाही. संत रामपालजी महाराजांनी आपल्याला गीता दिली. आपल्या घरामध्ये गीता आहे पप्पा. हे पुस्तक आणलेली आहे मी, परिभाषा प्रभूची. तुम्ही स्वतः ह्या पुस्तक वाचल्यानंतर आपलं जे ग्रंथ आहे गीता, श्रीमद्देवी भागवत, शिवपुराण, विष्णुपुराण, मार्कंडेय ऋषी, तुम्ही तर माझ्यापेक्षा मोठे आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि आपण ब्राह्मण जातीमध्ये जन्म घेतलेला आहे. तर ह्या ब्राह्मण जातीमध्ये जन्म घेतल्यानंतर बी आपल्याला परमात्मा कोण आहे, पूर्ण परमात्मा कोण आहे हे आपल्याला माहीत नाही. तर आज ज्यावेळेस संत रामपालजी महाराजकडून मी नामदीक्षा घेतल्यानंतर पप्पा मला कळायलं की आपण गायत्री मासाचं बी एवढं करतो. एवढं केल्यानंतर मी तुमच्यावर एवढं कष्ट येते किती मी आज तुमच्यासाठी कुठे नाही, म्हणजे तुमचे एवढं त्रास पाहून मी पण शाळा सोडली. सर अशी कंडिशन झाली आमच्या घरामध्ये. एवढा मी भक्तिभावाचे लोक होतो. तुम्हाला सांगतो विस्तारपूर्वक.
की माझी आई महादेवाची पूजा केल्याशिवाय तोंडात पाणी पण टाकीत नव्हती. माझे वडील पहिले देवाची पूजा, मग आपलं कारोबार. मी स्वतः सकाळी उठलो की दुकान उघडायच्या अगोदर पहिले मारुतीचे दर्शन, नाही तर आमच्या गावामध्ये तुम्हाला खोटं जर वाटत असलं तर तुम्ही आमच्या गावात पण विचारू शकता की लक्ष्मीनारायण त्रिवेदी हे पहिले मारुतीचे मंदिरात जायचं, तिथं पाया पडायचं आणि सर हप्त्यातून 2दा मारुतीची मूर्ती आहे तिथं तुम्ही कोणाला पण लहान लेकरा पण विचारू शकता की तिथं सिंदूर लावायचं. फक्त मीच लावित होतो तिथं सिंदूर हप्त्याला 2 वेळेस, मंगळवार आणि शनिवार. कोणाला पण विचारू शकता तुम्ही. एवढी माझी हे होती. मी कोणते बी देवाला जात होतो तर कधी असं मनात नाही आणत होतं की मी देवाच्या दानपेटीमध्ये एवढे पैसे टाकू, तेवढे जे खिशात हात घातला की जेवढे पैसे आले तेवढे टाकायचो मी. म्हणजे मला पहिल्यापासून एवढं छंद होतं देवामध्ये की परमात्मा कोण आहे हे तर माहीत नव्हतं, पण देव आहे हे माहीत होतं. कशामुळे माहीत होतं की माझे आई वडील पण करायचे आणि आम्ही ब्राह्मण जातीचे होतो, तर आम्हाला पहिल्यापासून हे कर्मकांडाचं लई नाद होता आणि कर्मकांडातून आम्हाला माहिती होती काय केलं आणि काय होतं. एवढं माहीत असून बी एवढी देवी देवताची पूजा केल्यानंतर लोक काय म्हणते की करणी झाली. एक आपलं हे बी एक 7.5 म्हणतो आपण. तर आमचे वडिलाला विचारलं, ते विचारित होते बाबा काय आलं 7.5 आली. 7.5 आली म्हणजे 7.5 वर्षाची 7.5 असते. तर 7.5 वर्षांना मी तर लहान होतो. लहान असताना माझे आई वडील म्हणजे एकदम कोणाला बी सत्य बोलायचे. मनात आमच्या आई वडिलांना पहिल्यापासून म्हणजे मनात कपट भाव ठेवून कोणती गोष्ट आम्हाला पण नाही शिकविली आणि ते बी काही करीत नव्हते. एवढं काही चांगलं करताना त्यांच्यावर ज्यावेळेस एवढं दुःखाचं डोंगर कुसळलं, मी स्वतः डोळ्यातून पाहत होतो. माझे वडील कधी सांगित नव्हतं, पर एवढं मी पाहत असताना मला सगळं ते दुःख दिसायचं. तर मी स्वतःहून या देवाला जा, या देवीला जा, या महाराजकडे जा. म्हणजे सांगायचं तात्पर्य की करणी जे असती, करणी कोणी म्हणतं की जादू टोना, कोणी म्हणतं की ह्या देवाचं हे राहिलं, इथं हे नवस करा, हे करा. तर पहिलेपासून आमच्या गावामध्ये सगळ्याला माहिती आहे की कोणी समजा आमचे तिथं भंडारा असलं, कोणी काय मागायला आलं, कोणी म्हणलं की पावती फाडा, तर आम्ही कधी म्हणत नव्हतो की पावती किती फाडायची. आम्ही म्हणत होतो तुमच्या हिसाबाने फाडा, काय पावती फाडायची. म्हणजे पहिलेपासून एवढं देवामध्ये छंद होतं. एवढं सगळं काही करताना आम्हाला एवढं त्रास झाला सर, एवढं त्रास म्हणजे आम्ही आर्थिक स्थिती सांगू की सांगायचं तात्पर्य ज्यावेळेस दुकान करायची होती, दुकान इकून तिकून पैसे घेतले लोकांकडून, व्याजानं पैसे घेतले, घेताना व्याजानं पैसे घेतल्यानंतर बी दुकान केली. आमच्या गावामध्ये सगळ्या लोकांना पण माहिती आहे की दुकान केल्यानंतर शटर लावायला पैसे नव्हते. शटर लावायला आता माझे वडीलला एवढं टेन्शन होतं. मी म्हणलो पप्पा काय अडचण नाही, आपलं शटर नाही लावायला सध्या राहू द्या. आम्ही दुकानच्या समोर असं आडवा रात्रीच्या टायमाला चवाळा लावित होतो. चवाळा लावून आम्ही 8 दिवस दुकान चालू केलं. एवढं करताना म्हणजे एवढं काही करताना पहिल्यापासूनच देवीदेवताची एवढी पूजा करताना कुठल्याही प्रकारचा आम्हाला लाभ नाही झाला आणि आम्ही एवढं परेशान झाल्यानंतर संत रामपालजी महाराजचा ज्यावेळेस आम्हाला मार्ग भेटला 2005 पासून, तर पहिले लाभ सर तुम्हाला सांगितलं की माझा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर माझी बायको वाचली, मी पण वाचलो. म्हणजे मला संत रामपालजी महाराजने नवीन जीवन दिलं. जर मी संत रामपालजी महाराजकडे गुरुदीक्षा नाही घेतली असती सर, तर मी आज तुमच्या समोर बी दिसलो नसतो. हे एक लाभ. त्याच्यानंतर लाभ तर असंख्य आहे सर, पर संत रामपालजी महाराजकडून
मागायची काय अपेक्षा आहे? फक्त अंतःकरणातून असं बी वाटलं की हे कार्य आहे पुढं, ते कार्य आपोआप व्हायचे रोजचे रोज, म्हणजे कुठल्याही प्रकारचं मागायचं नाही. जसं की तुम्ही सांगत आहात की जी तुम्हाला गरज होती, ज्या ज्या गोष्टीची तुम्हाला गरज भासली ती तुम्ही फक्त अंतःकरणातनं पुकार केली आणि ती तुमची गोष्ट पूर्ण झाली. तर ह्या अनुषंगाने मी आपल्याला विचारू इच्छितो की ही जी सद्भक्ती आहे, या सद्भक्तीद्वारे जी आपण भक्ती केली, त्या भक्तीपोटी आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर आपला जो मित्रपरिवार आहे, जो समाज बांधव आहे आणि जो श्रोतावर्ग आपल्याला आज बघत आहेत, या सर्वांना आपण काय संदेश द्याल? आम्हाला जे संत रामपालजी महाराजकडून नामदीक्षा घेतल्यानंतर जे लाभ झाले, तर संदेश तर सर मी देऊ शकणार नाही, पर संत रामपालजी महाराजच्या कृपेने सांगू इच्छित आहो की जसं माझे घरावर दुःखाचा डोंगर आला होता आणि ज्यावेळेस एवढं काही करताना, देवी देवताची पूजा केली करताना लाभ न मिळाला, पण ज्यावेळेस संत रामपालजी महाराजकडून नामदीक्षा घेतल्यानंतर मला जे लाभ मिळाले, तर सगळे माझे भाऊ बहीण, माझे जे पाहुणे रावळे आहे, त्यांना एक प्रार्थना आहे, एक विनंती आहे की तुम्ही पण संत रामपालजी महाराजकडून नामदीक्षा घ्या. संत रामपालजी महाराजची ग्रंथ आहे, मराठीमध्ये ज्ञानगंगा आहे, हे ग्रंथ आहे, हे तुम्ही घेऊन हे ग्रंथ वाचल्यानंतर तुम्ही स्वतः आपले जे ग्रंथ आहे, श्रीमद्देवी भागवत गीता आहे, 4 वेद आहे, 6 शास्त्र आहे, 18 पुराण आहे, त्याच्यामध्ये स्वतः बघा की संत रामपालजी महाराज जे सांगायले हे सत्य आहे आणि संत रामपालजी महाराज जे भक्तिविधी देते ते पण सत्य आहे आणि सत्य भक्तीतून आपल्याला लाभ भेटतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे एक सद्भक्ती देतात, ते शास्त्रोक्त भक्ती सांगतात आणि जी शास्त्रोक्त भक्ती केल्यानंतर आपल्याला जे आपल्या जीवनामध्ये दुःख असतं ते पूर्णपणे निघून जातं, कारण कर्म काटायचं अधिकार फक्त आणि फक्त परमात्माला आहे आणि त्या परमात्म्याची ओळख संत रामपालजी महाराज करून देतात. तर हे जे तुमचं ज्ञान संत रामपालजी महाराज देत आहेत, त्या ज्ञानाच्या आधारावर जर कोणा भक्ताला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा किंवा गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, ज्यावेळेस संत रामपालजी महाराजचं सत्संग चालतो त्याच्यावर नंबर येतात, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणावर संत रामपालजी महाराजचे कृपेने नामदान सेंटर आहे. सर, या नामदानासाठी किंवा हे जो गुरुमंत्र आहे त्या गुरुमंत्रासाठी किती खर्च येतो? सर, संत रामपालजी महाराज कुठल्याही प्रकारचं कोणतं खर्च न घेता जे काही प्रोसिजर आहे, मंत्र जे दिल्यानंतर संत रामपालजी महाराज जे पुस्तक देते ते मुफ्त देते, मंत्र कार्ड आहे ते पण मुफ्त देते, जे बी सामग्री लागती ते सगळी निशुल्क आहे. कुठल्याही प्रकारचा एक पैसा न घेता संत रामपालजी महाराजकडून सगळी नामदीक्षा निशुल्क भेटत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला
7030303995